मनोज जरांगे पाटील संबंधी नितेश राणे खूपच काही बोलतात. नितेश राणे जे देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते पुत्र आहेत. निलेश राणे यांचे छोटे भाऊ आहेत. मनोज जरांगे पाटलांना नको ते बोलणं, नको ती बडबड करणं ही नितेश राणेंना शोभते का, हाच मोठा प्रश्न आहे. नितेश राणेंची हाईट किती, बोलतात किती. आता ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न केला जरांगे पाटलांना नितेश राणे संबंधी, ते त्यांना चिचुंद्री म्हणले. चिचुंद्री चिव 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 करतच राहते. आणि एकदा मी बघतोच, मराठा आरक्षण होऊ द्या, नितेश राणेंकडे बघतो, नारायण राणे यांना दादा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी संबोधलं. मी दादाला सांगतो की याला एकदा समजावून सांगा, आणि निलेश साहेबांना देखील सांगतो की याला एकदा तुम्ही समजावून सांगा. म्हणजे आदरपूर्वक विधान नारायण राणे व त्यांचे मोठे पुत्र निलेश राणे यांच्या संबंधी जरांगे पाटलांनी केलेलं दिसतं. आणि नितेश राणेंबद्दल जरांगे पाटील हे देखील बोलून गेले की तू 96 कुळी मराठा स्वतःला समजतो, त्यातला तू 9 काढ आणि फक्त 6 राहा. म्हणजे कसल्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना चीड नितेश राणेंची आलेली आहे. बरं, नितेश राणे मराठा समाजाला टार्गेट करतात, याच्या मागचा हेतू काय आहे? याच्या मागचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना फक्त मंत्रिपदावर राहायचं आहे. आणि जे काय मंत्रिपद भेटलं त्याच्यापेक्षाही टवटवीत एखादं खातं भेटेल का, याच्यापेक्षाही मोठ्या पदावर आपण जाऊ का, आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व जे आहे त्याला आणखी मोठं करण्याची भूक नितेश राणेंना दिसते. आता निलेश राणे मंत्री नाही आहेत, नितेश राणे आहेत, लहान असून आहेत. चांगली गोष्ट आहे की नितेश राणे मंत्री आहेत त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या लोकांसाठी. परंतु 96 कुळी मराठा म्हणून मराठ्यांचाच विरोध करायचा, ही जी धारणा नितेश राणेंनी अवलंबली आहे, आणि देवेंद्र फडणवीससारखा गुरु त्यांना भेटला आहे, ज्यांना फक्त नितेश राणे यांच्यासारख्या टिवल्या बुट्ट्या लोकांकडून अशा फार मोठ्या कामाची अपेक्षा आहे. अशी वायफळ बडबड केल्याने काही होत नाही. मराठा समाज याला सहन देखील करत नाही. नारायण राणे यांचं पॉलिटिकल करिअर बघितलं नितेश राणेंनी, तर त्याच्यामध्ये किती चढाव आले हे तर आहेच, पण त्याच्यामध्ये उतार किती आले हे देखील नितेश राणेंनी बघावं. की आमदारकीला देखील त्यांच्या वडिलांचा मुख्यमंत्री असून पराभव झाला. तर सगळे दिवस सारखे नसतात. नितेश राणे, तुमचे देखील दिवस घाट्याचे येतील, तोट्याचे येतील. पक्ष बदलण्याची परंपरा तुमच्या घराण्यात आहे, तशी मराठ्यांची निष्ठा बदलण्याची परंपरा नाही आहे. मराठा समाजासोबत निष्ठावान मनोज जरांगे पाटील आहेत, म्हणून समाजांनी त्यांना दैवत मानलं आहे.